मंगळवारी 7 ऑक्टोबर 2025च्या दुपारी साधारण 1:30 वाजता वाय पुरन कुमार यांची 17 वर्षीय मुलगी जेव्हा घरातील साऊंड प्रूफ तळघरात गेली तेव्हा तिला वडील मृत अवस्थेत आढळले. तिने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. घटनेनंतर पोलिसांनी जाग्याची तपासणी केली आणि त्यांना 9 पानाची आत्महत्येची चिठ्ठी मिळाली. त्यात त्यांनी 10 वरिष्ठ किंवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सार्वजनिक अपमानाचा आरोप केला होता. वाय पुरन कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की मी माझा जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण माझ्यावरील जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सूडबुद्धीची वागणूक मला सहन होत नाहीये. मी या सगळ्यांचा फार काळ सामना केला, पण आता शक्य नाहीये. माझ्या या पावलासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. ते पुढे लिहितात, 2020 मध्ये अबोला पोलीस स्टेशनमधील एका मंदिरात मी गेल्यानंतर माझ्यावरील छळ सुरू झाला. तत्कालीन DGP मनोज यादव यांनी माझ्याशी भेदभावपूर्ण वर्तन केलं. त्यानंतर इतर अधिकारी देखील त्यांच्या मार्गावर चालले. हे वर्तन सातत्याने वाढत गेलं आणि माझ्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. कुमार यांनी लिहिलं की माझ्या वडिलांचा मृत्यू होता तेव्हा मी रजा मागितली, पण राजीव अरोरा IAS निवृत्त तेव्हा ACS गृह यांनी ती रजा मंजूर केली नाही. मी माझ्या वडिलांना शेवटचं भेटू शकलो नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम आहे. मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. ते पुढे नमूद करतात, मी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केल्या, लेखी निवेदनं दिली, पण माझ्या समस्या सोडवण्याऐवजी त्या उलट माझ्या विरुद्ध वापरण्यात आल्या. माझ्या जातीविषयक पार्श्वभूमीचा अपमान करण्यात आला. मी सार्वजनिकरित्या लज्जित केलं गेलं. मला फक्त सन्मान वागणूक हवी होती, पण ती मिळाली नाही. वाय पुरन कुमार यांची पत्नी अमननीती पी कुमार या हरियाणा सरकारमधील IAS अधिकारी असून सध्या त्या परराष्ट्र सहकारी विभागाच्या आयुक्त आणि सचिव म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्या हरियाणाच्या मुख्यमंत्री नायब सेना यांच्या नेतृत्वाखालील जपान दौऱ्यावर होत्या. भारतात परतल्यानंतर त्यांनी चंदीगड पोलिसांकडे आत्महत्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली. अमनित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आत्महत्या नाही, तर माझ्या पतीवर केलेला एक पद्धतशीर मानसिक आणि जातीय छळ आहे. माझे पती अनुसूचित जाती समुदायातील अधिकारी होते आणि काही शक्तिशाली अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात सिस्टमॅटिक भेदभाव केला. त्यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून पुरन यांना सतत अपमानित केलं. ते पुढे म्हणाले, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अन्याय केला. त्यांनी वारंवार तक्रार दिल्या, पण कोणीही ऐकलं नाही. प्रशासनाने आता या प्रकरणाचा निष्पक्षीय चौकशी करून माझ्या नवऱ्याला न्याय द्यावा. सुसाईड नोटमध्ये ज्याचा उल्लेख आहे त्यामध्ये काही विद्यमान आणि निवृत्त वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात हरियाणाचे तत्कालीन DGP मनोज यादव, निवृत्त IAS अधिकारी राजीव अरोरा तसंच काही गृह आणि पोलीस विभागातील उच्चपदाधिकारी अधिकारी यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी सध्या चौकशीच्या कक्षेत असून पोलिसांनी त्यांचे निवेदन घेण्यास सुरुवात केली आहे. चंदीगड पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. त्याचबरोबर कुमार यांच्या मोबाईल, ईमेल आणि अधिकृत दस्तावेजाच्या तपासणी सुरू आहे. तपास सूत्राच्या मते सुसाईड नोटमधील प्रत्येक नाव आणि आरोपीची स्वतंत्र पडताळणी केली जाणार आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणी स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्याचा विचार सुरू केल्याचं संकेत मिळाले आहेत. वाय पुरन कुमार हे हरियाणा केंटरचे 2010 बॅचचे IPS अधिकारी होते. त्यांनी अनेक संवेदनशील पदावर काम केलं होतं. त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि कठोर शिस्तीसाठी त्यांची ओळख होती. ते समाजातील वंचित घटकांसाठी सक्रियपणे काम करायचे. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते नेहमी शांत, संयमी आणि लोकप्रिय अधिकारी होते. मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांना मानसिक ताण आणि वरिष्ठांकडून अन्यायकारक वागणूक सहन करावी लागत असल्याची जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. काही काळापूर्वी त्यांना रजा आणि बदलीसाठी अर्ज केला होता, परंतु तो मंजूर झाला नव्हता. या घटनेनंतर हरियाणात मोठ्या प्रमाणावर आश्चर्य आणि संतापाची लाट पसरली आहे. अनुसूचित जाती समाजातील नेते, अधिकारी, संघटना
आणि मानव अधिकारी संस्था यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नायब सेने यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितलं, "हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना प्रशासनाच्या प्रतिष्ठेवर काळा डाग आहेत. कोणीही कायद्याच्या वर नाही. सत्य बाहेर येईल." दरम्यान केंद्रातील गृह मंत्रालयानेही या प्रकरणावर रिपोर्ट मागवला आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.